नमस्ते, मी अनंत कौसाल. आजच्या लेक्चर मध्ये आपण हिपा इज ऑल्सो कॉल्ड ॲज लिव्हर म्हणजे लिव्हर. आजच्या लेक्चर मध्ये आपण फंक्शन बघणार आहोत. ओके, लिव्हर हे आपल्या बॉडीमध्ये कोणकोणते फंक्शन करतं. ओके, म्हणजे कोणकोणती काम आपल्या बॉडीमध्ये लिव्हर करतं हे आजच्या लेक्चर मध्ये आपण बघणार आहोत. ओके, तर सर्वात पहिला फंक्शन जर असतो कोणता लिव्हरचा, बाईल प्रोडक्शन. काय करतं हे लिव्हर आपल्या बॉडीमध्ये बाईल प्रोडक्शनचं काम करतं. बाईल ज्यूस सिक्रेट करण्याचं काम आपलं लिव्हर करतं. क्लिअर ना? क्लिअर सर. नंतर करतं नंतर करतं एक्सक्रेशन ऑफ बिलारुबिन, कोलेस्ट्रॉल हार्मोन अँड ड्रग. काय करतं एक्सक्रेशन ऑफ बिलारुबिन, कोलेस्ट्रॉल हार्मोन अँड ड्रगचं काय करतं ते एक्सक्रेशन करतं. क्लिअर ना? क्लिअर सर. नंतर मेटाबॉलिझम ऑफ फॅट, प्रोटीन अँड कार्बोहायड्रेट. या पदार्थ मेटाबॉलिझम करतं. काय फॅट, प्रोटीन अँड कार्बोहायड्रेटचं मेटाबॉलिझम करतं. ओके, मेटाबॉलिझम दोन प्रकार असतात. एक असतं अनाबॉलिझम आणि एक असतं कॅटाबॉलिझम. अनाबॉलिझम म्हणजे मेक टू न्यू मॉलिक्युल्स आणि कॅटाबॉलिझम म्हणजे काय असतं तर ब्रेक डाऊन टू मॉलिक्युल्स. क्लिअर ना? क्लिअर. इज कॉल्ड एज मेटाबॉलिझम. आपल्या बॉडी मधल्या प्रत्येक रिॲक्शनला मेंटेन करण्याचं काम सर मेटाबॉलिझम करतं. आणि याचे दोन प्रकार पडतात, कॅटाबॉलिझम आणि अनाबॉलिझम. ब्रेक डाऊन टू मॉलिक्युल्स अँड प्रिपेअर टू न्यू मॉलिक्युल्स. बात समझ में आ गई इतनी? ओके सर. एक आहे अँफिबॉलिक प्रोसेस. अँफिबॉलिक प्रोसेस म्हणजे ज्यामध्ये कॅटाबॉलिझम सुद्धा होत असतं आणि अनाबॉलिझम सुद्धा होत असतं. एम्फिबॉलिक प्रोसेस. ओके ओके सर. तो क्या लिखा हमने यहाँ पे, मेटाबॉलिज्म ऑफ कार्बोहाइड्रेट, फैट एंड प्रोटीन. समझ में आई बात इतनी? ओके सर. एन्झाइम ऍक्टिव्हेशन. ओके, आपल्या बॉडीमध्ये जितकं एन्झाइम आहे त्याला ऍक्टिव्हेशन करण्याचं काम सर आपण लिव्हर करत असतं. स्टोरेज ऑफ ग्लायकोगेन, हे खूप महत्वाचा पॉइंट आहे. ओके, आपल्या बॉडीमध्ये ग्लायकोगेन स्टोरेज सर कोण करतं? लिव्हर करत असतो. ओके, ग्लायकोजन म्हणजे एनर्जी. क्लिअर ना? क्लिअर सर. ओके, या ग्लायकोजन स्टोरेज कोण करत असतं? लिव्हर करतं. आणि आपण कालच्या लेक्चर मध्ये बघितलं की जर या ग्लायकोजनचं ऍबनॉर्मल स्टोरेज जर झालं तर सर आपल्याला या लिव्हरचा एक आजार होतो. आपला लिव्हर आहे त्याचा आकार वाढतो, लार्ज लिव्हर होतं जर ऍबनॉर्मल स्टोरेज ऑफ ग्लायकोजन झालं तर. परंतु मेन फंक्शन काय? स्टोरेज ऑफ ग्लायकोगेन. परंतु जर काही डिफिशियन्सीनं जर ऍबनॉर्मल स्टोरेज झाल्या ग्लायकोजनचं तर सर आपला आजार उद्भवू शकतो. आपण लिव्हर लार्ज होतो, आकार वाढतो. समज में बात? ओके सर. प्लाझ्मा प्रोटीन सिंथेसिस. काय करते लिव्हर? काय करते लिव्हर? करतं प्लाझ्मा प्रोटीन सिंथेसिस सच ॲज अल्ब्युमिन्स अँड फिब्रिनोजेन्स. प्रोटीन फॅक्टर आपल्या ब्लड मध्ये सर हे प्रोटीन असतात. ओके, सो अल्ब्युमिन्स हे फर्स्ट प्रोटीन असतं आपल्या प्लाझ्मा मध्ये. ब्लडचे दोन प्रकार पडतात, एक असतं प्लाझ्मा आणि एक असतं फॉर्मेट एलिमेंट. तर प्लाझ्मा मध्ये सर 92% वॉटर असतं आणि 8% प्रोटीन असतात. चार असतात, अल्ब्युमिन्स, ग्लोब्युमिन्स, फिब्रिनोजेन आणि प्रोथ्रॉम्बिन. तर सर्वात पहिला अल्ब्युमिन्स, नंतर असतं ग्लोब्युमिन्स, फिब्रिनोजेन आणि प्रोथ्रॉम्बिन. हे 8% प्रोटीन असतं आपल्या प्लाझ्मा मध्ये आणि 92% वॉटर असतं आपल्या प्लाझ्मा मध्ये. आणि अल्ब्युमिन्स आपले क्लोटिंग फॅक्टरला खूप मदत करतात, रक्त थांबवण्यासाठी खूप मदत करतात. तर प्लाझ्मा प्रोटीन सिंथेसिस कोण करतं आपल्या बॉडीमध्ये? लिव्हर करत असतं. समज में है बात इतनी? ओके सर. तो बस आज जय इतना ही. जय हिंद, जय भारत.